24 तास 4 आश्रमशाळा 100 चिमुकले दवाखान्यात। मेळघाटातील आश्रमशाळांत जेवणातून विषबाधा। प्रशासनाला आदिवासी मुलं किडेमुंग्या वाटतात का? अमरावतीच्या शासकीय रुग्णालयात शेकडो मुलं उपचार घेत आहेत आणि पालकांच्या डोळ्यात चिमुकल्यांच्या जीवाची काळजी दाटून आली आहे। ही सगळी मुलं कोणत्या साथीच्या आजाराने ऍडमिट झालेली नाहीयेत किंवा कुठल्या अपघातात ही जखमीही झालेली नाहीयेत, तर या इवल्या जीवांच्या आरोग्याशी घात करण्यात आलाय आणि हा घात केलाय प्रशासनानं। ही गरीब आदिवासी मुलं शिकण्याचं स्वप्न उराशी कवटाळून आश्रमशाळांमध्ये जातात। तिथं त्यांना जेवण दिलं जातं, मात्र याच जेवणातून या मुलांना विषबाधा झाली आहे। ही 1 नाही, 2 नाही, 3 नाही, तब्बल 4 आश्रमशाळांमध्ये ही विषबाधा झाली आहे, तीही अवघ्या 24 तासात। हा जीवघेणा खेळ सुरू झाला शनिवारी रात्रीपासून। मेळघाटात विद्यार्थ्यांना विषबाधा। टिटंबा आश्रमशाळेत विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा झाली। उलट्या मळमळ झाल्यानं लहान मुलं दवाखान्यात गेली। इतर 3 आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनाही विषबाधा झाली। तब्बल 100हून अधिक मुलांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। सेंट्रल किचनमधून विद्यार्थ्यांना जेवण पुरवलं जातं। निकृष्ट शिळं अन्न दिलं जात असल्याची मुलांची तक्रार आहे। मेळघाटातील या आश्रमशाळांना सेंट्रल किचनद्वारे जेवणाचा पुरवठा केला जातो। विद्यार्थ्यांना सकस, पोषक आणि शुद्ध जेवण मिळावं म्हणून सेंट्रल किचनची संकल्पना राबवली जाते। मात्र याच सेंट्रल किचनमधून जेवणाच्या शुद्धतेला हरताळ फासला गेलाय। मुलांना निकृष्ट आणि शिळं अन्न दिल्यानेच हा प्रकार घडल्याचा आरोप पालकांनी केलाय। या प्रकरणानंतर आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी आश्रमशाळांना भेट दिली, तेव्हा पालकांनी संताप व्यक्त केला। अभी सवेरे से 8 बजे तक यहाँ बैठे हैं। यहाँ से 15 किलोमीटर है और 1 घंटा बैठने की ताकत है। 1 घंटा बैठने की ताकत है क्या? FIR करा आणि आम्हाला कॉपी आणून द्या। अभी होना है एक निवाला कि 2 निवाला खाए और सब उल्टी होने लग गए और चक्कर आने लग गए। कितना खाना खाया तुमने? एक निवाला 2 निवाला सब जने खाए। खाना अच्छा मिलता है क्या तुमको? खाना कैसा रहता? कैसा रहता खाना? कच्चा रोटी, कच्चा चावल भी कच्चा मिलता सर, और दाल थोड़ा अच्छा मिलता। सेंट्रल किचन धारक आहेत ते सर्व आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांना जेवण पुरवठा करतात। त्यांची लापरवाही आणि निष्काळजीपणामुळे ही घटना घडली। म्हणून आमची एकच मागणी आहे की संबंधित कंत्राटदारावर भारतीय न्याय संहिते सेक्शन 125A, सेक्शन 125B तसेच बाल हक्क संरक्षण कायदा 2015 यांची सेक्शन 75 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावी। काँग्रेसचे खासदार बळवंत वानखेडे यांनी तर आश्रमशाळेच्या मुख्याध्यापकांना झापलंय आणि मुलांच्या बिघडलेल्या प्रकृतीबाबत जाब विचारलाय। कशी खातीन काय? तुला काही लाज वाटते, शरम वाटते? फेकून काय म्हणते त्याला? ते तिकडे बाहेर नेऊन फेकून देतात। अरे ते खाणंच खायच्या उपयोगाचं नाही, तर ते कधी हे करतील? छोटे छोटे बच्चे को मैं नाम बताता हर एक बच्चे का। ते खराब पाव तहसीलदार साहेब, ते पोरं म्हणजे ते खराब आहे म्हणून फेकून देऊ राहिले, तर हा कधी बच्चा म्हणजे फेकू नका, मारून टाक माणसं हे लेकरं। हे गाव कोणतं आहे जरा? तर शिवसेना आमदार बच्चू कडू यांनीही या प्रकरणावर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिलाय। या आश्रमशाळेत जे काही त्यांच्याकडे दुर्लक्ष होत असतील, संबंधित कर्मचारी असतील किंवा सेंट्रल किचन असेल, यांच्यावर या संदर्भात गुन्हे दाखल करण्याच्या संदर्भात मी PO साहेबांना तसे निर्देश दिले आणि निश्चितच या गोष्टीची सखोल चौकशी करून त्या पद्धतीनं गुन्हे दाखल होतील।
हा जो काही खाद्यपुरवठा होतो तो एकाच कंपनीकडून होतं आणि ह्या कंपनीचे लागेधरे मंत्र्यासोबत नेमके काय आहे त्याच्यामुळे त्याच्यावर कारवाई होत नाही का? फौजदारी जर कारवाई संबंधित कंपनीवर झाली नाही, जो हे अन्न पुरवठा करतं त्याच्यावर जर कारवाई झाली नाही तर 29 तारखेला आम्ही तिथल्या प्रकल्प अधिकारी जे बसतात पीओ तिथे त्याच्यावर आम्ही घेराव टाकल्याशिवाय राहणार नाही. मेळघाटातील या धक्कादायक प्रकारामुळे संपूर्ण महाराष्ट्रात चिंता व्यक्त केली जाते. सोबत गोरगरीब पालकांनी मुलांना आश्रमशाळेत आता पाठवायचं की नाही असा सवाल आता विचारला जातोय. म्हणूनच सरकारच्या वतीनं याबाबत कठोर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आलेत. आम्ही कडक कारवाई करतोय. तिथला जो सेंट्रल किचन सेंटरचा मालक आहे विजय बोथरे याच्यावरही गुन्हा दाखल केला आहे. तिथल्या आदिवासी सर्व पालक आहेत त्यांची मागणी आहे की डिसेंट्रलाइज किचन करा. एक सेंट्रलाइज किचनमध्ये जर काही वीजबाधा झाली तर हजारो विद्यार्थ्यांचा जीव जाऊ शकतो किंवा त्यांना वीजबाधा झाली तर त्याचे परिणाम होऊ शकतात. त्यामुळं डिसेंट्रलाइज किचनची व्यवस्था करा अशी मागणी आहे. आमचे आदिवासी मंत्री विभागाचे मंत्री श्री अशोक उईके तिकडे जाऊन आले आहेत. मी सुद्धा रात्रभर जागून त्यांची पूर्ण दखल घेतलेली आहे. खरं तर डोंगर दऱ्यांमध्ये राहणारे आदिवासी हे प्रगतीच्या मुख्य प्रवाहात यावेत म्हणून त्यांच्या मुलांसाठी आश्रमशाळा उभारल्या गेल्या. तिथं त्यांना शिक्षणासोबतच जेवणही दिलं जातं. मात्र गेल्या काही वर्षात या आश्रमशाळांमधील जेवणातून अनेकदा विषबाधेचे प्रकार घडतायत. त्यातच आता अवघ्या 24 तासात 4 आश्रमशाळांमध्ये शेकडो मुलांना विषबाधा झाली आहे. त्यामुळे प्रशासन आदिवासी मुलांना किड्यामुंग्या समजतंय का हा खरा सवाल आहे. संजय शेंडे, न्यूज 18 मराठी, अमरावती.